नमस्कार। आज एक नवीन अभिनव प्रयोग पहिल्यांदा आपण करत आहोत आणि महाराष्ट्राला आणि देशाला हे दिशा देणारा हा प्रयोग आहे की ज्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्या रिक्त जागा आहे, ज्या मोकळ्या जागा आहेत, त्या वन विभागाच्या असो की महसूल विभागाच्या जागेवर चारा लागवडीचं आपण एक नवीन धोरण तयार केलं आणि 19 जुलैला 1 रुपया लीजवर महिला बचत गटाला किंवा ग्रामसंघाला किंवा संस्थेला जमीन देण्याचं धोरण आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्यामुळे जेवढ्या शासकीय जागा होत्या त्याला ग्रासलँड करण्यासाठी एक नवीन उपक्रम सुरू झालेला आहे। त्यासोबतच वन विभागाची 5 एकर जागा आहे रामटेकला काशीबाई रस्त्यावर, आणि आपण पाहता की ही जी पूर्ण जागा आहे ही वन विभागाची जागा असली तरी यावर कुठलंही ग्रासलँड किंवा वृक्षारोपण केलेलं नाही आहे। तर आता ड्रोननी हे जे सीड आहे या सीडला एका पद्धतीने सर्व बॉल तयार करण्यात आलेल्या सीडवर एक लेप लावण्यात आलेला आहे मातीचं, आणि त्यातून याचा ड्रोनने आपण स्प्रे करणार आहोत। आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य वन्यजीव संघर्षामध्ये हरिणं गावात येऊन राहिले, कारण की जे जंगलामध्ये ग्रासलँडचा अभाव आहे आणि शेतामध्ये जेव्हा हिरवं पीक येते तेव्हा हरणं वगैरे हे शेतात येतात, परंतु क्षेत्रामध्ये देखील अशा पद्धतीचं जर लागवड करायची असेल तर आपल्याला माहीत आहे की वाघाचा आणि इतर वन्य प्राण्यांचा त्रासामुळे प्रत्यक्षामध्ये फॉरेस्टच्या आतमध्ये ज्या जागा आहेत त्या जागेमध्ये ड्रोननी हे सीड बॉल स्प्रे करण्याचा एक प्रयोग आपण पहिल्यांदा करत आहोत। आणि आज रामटेक काशीबाई रस्त्यावर फ्युचर कॉन्व्हेंट रस्त्याच्या त्या समोर जी 5 एकरची जागा त्यामध्ये ही जे सीड बॉल आहे यावर मातीचा लेप आहे, आणि हे जर आपण ड्रोनने स्प्रे केले तर यातून ग्रासलँड आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे वनस्पती आहे, जे जंगलातून त्याचे बियाणे आपण जमा केलेले आहे, आणि त्यातून ज्या मोकळ्या जागा वन क्षेत्रात राहणार आहे त्याला देखील हिरवळी कशी निर्माण करता येईल त्या भागामध्ये पूर्ण ग्रासलँड आणि ग्रीन झोन कसं तयार करता येईल या दृष्टीने हा प्रयत्न आपण करत आहोत। आपण ड्रोननी, हे हायटेक ड्रोन आहे, यामध्ये खूप मोठी कॅपॅसिटी आहे, आणि या ड्रोननी आपण हा स्प्रे करून बघू। नंतर कालांतराने आपण पुन्हा व्हिडिओ करू की आज जी जागा पूर्णपणे फ्री दिसत आहे, कुठलंही या ठिकाणी प्लांटेशन झालेलं नाही आहे, हे स्प्रे केल्यानंतर याचा प्रयोग कसा होतो, कशा पद्धतीने याचा रिझल्ट येतो, त्यावर पूर्णपणे जंगलामध्ये आणि जेवढ्या मोकळ्या जागा आहे त्या जागेमध्ये हे ग्रासलँड आपण तयार करू। आपल्याकडे लोकसंख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढल्यामुळे दुधाचं चांगलं गरज आपली डिमांड वाढत चालली, परंतु गाईला चांगला चारा मिळत नाही, आणि चांगला चारा न मिळाल्यामुळे गाई कुठेही काही खात राहते आणि ते दूध देखील क्वालिटी खराब होते आणि त्यातून दुधाचं उत्पादन होतं, परंतु त्या दूधला क्वालिटी आणि गुणवत्ता नसल्यामुळे आपल्या चहालाही आणि दुधालाही टेस्ट राहत नाही। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये चराई क्षेत्र कमी होत आहे, परंतु चराई क्षेत्र वाढवण्यासाठी हा उपक्रम आहे। याचा यशस्वी प्रयोग झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हा प्रयोग करण्यासाठी आपण प्रयत्न करूया। प्रथमतः आपल्या विधानसभेमध्ये हा प्रयोग आपण करत आहोत, आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपण 300 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं आहे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो आपण ग्रीन झोन आता डेव्हलप करणार आहोत आणि 33% हा हरित क्षेत्र आपण विकसित करणार आहोत। त्यासाठी हा प्रयोग किती यशस्वी ठरते आपल्याला नंतर कळेल, परंतु याचा प्राथमिक प्रयोग आपण या ठिकाणी करत आहोत, आणि नंतर यातून कशा पद्धतीने ग्रासलँड आणि ग्रीनलँड तयार झालेलं आहे त्याचा आपण परत व्हिडिओ करूया। हा प्रयोग यशस्वी होईल अशी मला अपेक्षा आहे। नंतर आपण पुन्हा काय याचा रिझल्ट आला त्यावर आपण पुन्हा बोलून आणि भेटूया, तेव्हा हा व्हिडिओ आणि नवीन व्हिडिओ मी निश्चितच पोस्ट करेल। हा जो सीड बॉल आहे, या सीड बॉलच्या माध्यमातून फक्त ग्रासलँड नाही तर वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रूट ट्रीज, ज्यामुळे फुलपाखरू, ज्यामुळे आपले पक्षी, जे वेगवेगळे पक्षी आहे, म्हणजे इथली जी जैवविविधता आहे ते चांगली असली पाहिजे। वाघ पाहायला लोक येतात, परंतु फक्त जंगलात आणि निसर्गात फक्त वाघ नाही तर वेगवेगळे आकर्षक पक्षी, मायग्रेटरी बर्ड जे दुसऱ्या देशातून आपल्याकडे येतात ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी राहावे, म्हणून आपण अशा पद्धतीचे सर्व प्रकारचा सीडबॉलचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत। आणि इथं आपण प्रात्यक्षिक करत आहोत, कारण की इथं वन्य प्राणी नाही आहे, परंतु हे जे सीड बॉल आहे यातून भविष्यात इथली जैवविविधता चांगली होईल आणि लोकांचं
जंगलात येण्याचं प्रमाण हा पर्यटकांचा वाढेल आणि सर्व समाजातल्या जगातल्या सर्व वर्ग, फक्त मनुष्य नाही तर पक्षी, सर्व जीवजंतू, वन्य प्राणी सर्वांची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि हे यातून हा उपक्रम सिद्ध होईल असं मला अपेक्षा आहे.